आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बारुळाचा काय संबंध आहे? ते बारूळ तोडण्याऐवजी त्याची एवढी देखभाल करतोय याचा तरी संबंध काय मला कळेल का? तो वेडा माणूस सारखं नंदिनी नंदिनी नाव घेतोय. ही नंदिनी नक्की आहे तरी कोण? त्या माणसाचं नक्की तुम्ही काय केलंय की ज्यामुळे तो तुमच्या मागे लागलाय? जे पण झालंय ते मनात ठेवून मनावरचं ओझं नका वाढवू बाबा. जे काय असेल ते सर्व सांगून टाका. काय घडलंय ते तरी सांगा. बाबा जर तुम्ही काहीच बोलला नाही तर कसं कळणार? अरुण, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, पण ही उत्तरं तुला योग्य वेळ आल्यावरच मिळू शकतात. बाबा बाबा ती मला आता समजायला हवीत. अरुण, तुझं आताच लग्न झालंय. नव्या आयुष्याची सुरुवात करायच्या वेळी झालेल्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. नाही बाबा, जे झालं ते मला समजायलाच हवं. काहीही घडलं असेल, पण तुझा तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना? बोल बाळा, तुझा तुझ्या बापावर विश्वास आहे की नाही? आहे बाबा. उगाच आता विषय वाढवू नकोस. जा बाबा पण जा म्हटलं ना. ती नंदिनी नक्की कोण आहे? त्या माणसाचा आणि त्या बारुळाचा काय संबंध आहे? तुमचा आणि त्या माणसाचा काय संबंध आहे? ते बारूळ तोडण्याऐवजी त्याची एवढी देखभाल का करताय? ती नंदिनी नक्की आहे तरी कोण याचं कारण मला कळेल का? ही नंदिनी कोण आहे हे मला कळायलाच हवं. तुम्हाला त्या नंदिनीचं सर्व सत्य मला सांगायलाच हवं. त्याशिवाय मी इथून अजिबात जाणार नाही. त्या नंदिनीचा आपल्या घराशी काय संबंध आहे? थोडक्यासाठी वाचलास रे. वाचला, थोडक्यासाठी वाचला. हाता तोंडाशी आलेला घास निसटला. त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला. अशी मला संधी पुन्हा कधी मिळणार? कधी मिळणार अशी संधी? आपल्या वंशजांना त्रास देऊन संपवलेला ना या जगातून कायमचं संपवायचं होतं मला. नाही संपवू शकलो मी. नाही, माझ्याने ते काम नाही झालं ते काम माझ्याने. माझ्या शत्रूने मला भेट दिलेलं हे आयुष्य जगून मी काय करू सांगा? तो तिकडे आनंदी आयुष्य जगतोय. ते बघायला जिवंत राहू. मी का राहू जिवंत? का राहू मी जिवंत? मला नाही जमणार. नाही जमणार मला.
माते माते मला माफ कर माते, मला माफ कर तू. स्वतःचाच विचार करत असलेला मी तुला कसं काय विसरलो ग माते. किती मोठी चूक करणार होतो मी माते. यापुढे अशी चूक नाही करणार मी. म्हातारपणामध्ये एकटा पडल्यामुळे मला तुझा विसर पडला माते. जेव्हा तू तुझं दर्शन मला दाखवलं तेव्हाच माझ्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. आतापर्यंत या फोटोत राहिली होतीस तू. आता बाहेर ये तू माते. आता होणार आहे धर्मयुद्ध. तुझ्या समोर उभं राहून मला हे धर्मयुद्ध खेळायचंय. ये त्या धर्मयुद्धात माझा जीव जरी गेला तरी बेहत्तर आहे. तू ये. आपल्यावर झालेला अन्यायाचा न्याय करायचा आहे मला. अजून किती दिवस मी या ज्वालामुखीत असं जळत राहू माते. बोल ना, बोल. तुझी इथे यायची वेळ झाली आहे. तू बाहेर ये माते, बाहेर ये तू. ये. तुझं असं शांत राहणं मला आता सहन होत नाही माते. त्याला शिक्षा द्यायचा तू विचार करत होतीस आणि जर तो असाच वाचत राहिला तर पुढे कसं काय होणार. ये ना माते, लवकर ये तू. मला असा त्रास होतोय हे तुला कसं बघवता माते. ये बाहेर. तुझं असं शांत राहणं मला आता सहन होत नाही माते. त्याला शिक्षा द्यायचा तू विचार करत होतीस आणि जर तो असाच वाचत राहिला तर पुढे कसं काय होणार. ये ना माते, लवकर ये तू. मला असा त्रास होतोय हे तुला कसं बघवता माते. ये बाहेर. राजशेखर, तुझे दिवस भरत आले. तू केलेलं पाप तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवणारे. त्या
मला कोणीही थांबवू नाही शकणार. हे कलियुग आहे. हिशोब मिटवायचा काळ आहे. मी येणार आहे. मी येणार आहे. मी येणार आहे. लवकरच येणार आहे. तुझा वंश संपायला येणार आहे. स्वामीजी, काय राजशेखर? नाही, मी तुम्हालाच फोन लावत होतो पण लागतच नव्हता. काय झालं बोल. स्वामीजी, पार्वतीपुरम मध्ये आपण जे पाप केलं होतं ते आता माझ्या मागे लागलं. काय बोलतोयस तू? झालंय काय पण? मुनी आता मला मारायला आला होता स्वामीजी. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो, पण आता माझा मुलगा माझ्यावर संशय घेतोय. काय बोलतोय मला काही कळत नाहीये. मुनी मला मारायला आला हे पाहिल्यावर त्याचा आणि माझा संबंध काय आहे? वारुळाचा आणि त्याचा काय संबंध आहे? नंदिनी कोण आहे? हे असे अनेक प्रश्न त्याने मला विचारले स्वामीजी. तू काही सांगितलं तर नाही ना? अहो, कसं सांगू शकतो स्वामीजी? तो मला त्याचा आदर्श मानतो आणि मी खूप मोठी चूक केली आहे हे मी त्याला कसं सांगू? योग्य वेळ आल्यावर उत्तरं मिळतील असं सांगून मी वेळ मारून गेलो. पण आता माझंच मन मला खाऊ लागले स्वामीजी. शिवसंपत्ती म्हणजे वंशाचा नाश. आता पुन्हा या कालचक्रामुळे माझ्या कुटुंबाचं काही बरं वाईट होणार नाही ना याची मला भीती वाटू लागली स्वामीजी. काय बोलतोय राजशेखर? तू कसा काय घाबरू शकतोस? केलेल्या चुकीला घेऊन निराश व्हायला माझ्यात मनुष्य शक्तीचं बळ नाहीये, ब्रह्मांड शक्तीचं बळ आहे. धीर ठेव राजशेखर. माझ्या मंत्रशक्तीवर विश्वास ठेवणारा कोणी कधीच अडकला नाहीये. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून काम करणारा कोणीही हरून अजून तरी माघारी नाही आलाय. त्याचप्रमाणे तू सुद्धा घाबरू नकोस. मुनी हा एक हवा नसलेला फुगा आहे. आपल्या विरोधात तो काहीच करू शकणार नाही. आपल्यासाठी धोकादायक शक्ती फक्त ती नंदिनी नागिण एकच आहे. माझी मंत्रगाठ आणि पौर्णिमा पूजा चालू असताना ती नंदिनी नागिण जी आहे ती वारुळाच्या बाहेर येऊच नाही शकणार. आपल्या डोळ्यांसमोर जी शक्ती येणारच नाही त्याची
आपल्याला काळजी करायची गरज नाहीये राजशेखर. मंत्रगाठ तोडून ती नागिन बाहेरच येऊ शकणार नाही. तू जास्त काळजी करत बसू नकोस, शांत राहा. तुझ्या मागे तर मी उभा आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुलाच नाही तर तुझ्या कुटुंबातल्या कोणाही सदस्याला कोणीच काही करू शकणार नाही. तू बेफिकीर राहा. स्वामीजी, आता तुमच्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटू लागलंय. खूपच आभारी आहे स्वामीजी. माझे आभार मानू नकोस राजशेखर, हे माझं कर्तव्य आहे. जा, अजिबात घाबरू नकोस. जा, जाऊन आराम कर, झोप. तू इथे कशी? तुमचा आवाज ऐकून पळत आले बाबा. काय झालं बाबा? अगं काही नाही ग, ग्लास हातातनं निसटला आणि खाली पडला. निसटणार रे. आता एक एक करून सर्व निसटून जाणार आहे. गंगा, हं? तू माझं एक काम करशील का बाळा? बोला ना बाबा. अरुण आणि माझ्यामध्ये आजवर कधीच गैरसमज झालेले नाहीये, पण आता त्याने विचारलं तरी मी त्याला काही सांगू शकलो नाही. त्याचं मन दुखावल्यासारखं झालंय. मी बाप म्हणून त्याला जे दुःख दिलंय ते त्याची पत्नी म्हणून तुलाच हलकं करावं लागेल. जे काही झालं ते नीट करायला तुलाच पाऊल उचलावं लागेल. माझा एकच मुलगा आहे, त्याच्यावर माझा जीव आहे, तोच माझं सर्वस्व आहे. त्याला झालेला त्रास मला कधीच सहन होणार नाही बाळा. मी त्याच्यावर जे मनापासून प्रेम केलं त्या सगळ्यावर त्याने आज जे काही घडलं त्यावर प्रश्नचिन्ह उभा केलंय. अशा वेळी त्याला मानसिक आधार देऊन तुला सांभाळावं लागेल बाळा. तुम्ही काळजी करू नका बाबा. मी या कुटुंबात आल्यानंतर जे जे न्यायाने व्हायचंय ते आपोआप होईलच. तुम्हाला सांगायची गरज नाहीये बाबा. माझ्यावर असलेली जबाबदारी कशी पार पाडू त्याचाच विचार करत असते. माझ्या कर्तव्यात मी कधीच कमी पडणार नाही बाबा. पुढे पुढे सर्व तुम्ही स्वतःच बघा बाबा. मी तुझा खूपच आभारी आहे. तुला आधी संपवायचा विचार करत होते, पण तुझा मुलगा तुझा जीव आहे म्हणालास ना. आज त्याचा जीव घेते, मग मुलगा गमावल्याचं दुःख कळेल रे तुला. त्यानंतर तुझ्या मैताला अग्नी द्यायला कोणी वारीस पण मिळणार नाही.